नमस्कार, वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे। त्यासाठी मी या ठिकाणी 3 कप इतका मैदा घेतलेला आहे। मैदा हा चाळून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याच सोबत 3 चमचे इतकं बारीक रवा घालायचा आहे। तर मेजरमेंट लक्षात ठेवा, 3 कप मैद्याला 3 चमचे रवा घातलेला आहे। सोबतच 1 चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि 2 चमचे इतकं तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर अगदी सोपी पद्धत आहे भटुरे बनवण्याची आणि या पद्धतीने जर तुम्ही भटुरे बनवले तर अगदी सुंदर असे तुमचे भटुरे फुगून येतील आणि विशेष म्हणजे ते फुललेलेच राहतील, चपटे वगैरे होणार नाहीत। आता हे सगळं मिक्स केलेलं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं घट्ट असं दही घालायचं आहे। तुमचं दही जर पातळ असेल, थोडंसं पाणी असेल दह्यामध्ये तर काही हरकत नाही, तुम्ही 3 चमचे घालू शकता। या ठिकाणी मी घट्ट दही घेतलं होतं त्यामुळे मी 2 चमचे घातलेला आहे। चवीनुसार साखर घालायची आहे किंवा 2 चमचे इतकी तुम्ही साखर यामध्ये ऍड करू शकता। साखर ही पिठी घ्यायची आहे, त्यामुळे कणिक जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी आपली मळली जाते आणि अगदी थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं आहे। व्यवस्थित अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे। आणि आपण थोडा वेळ ती भिजत ठेवतो, त्यामुळे ती नंतर हळूहळू सॉफ्ट होऊन जाते। तर अगदी सोपी पद्धत आहे। तुम्ही या पद्धतीने जर भटुरे बनवले तर अगदी छान आणि चविष्ट असे भटुरे होतात। थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि अशी छान कणिक मळून घ्यायची आहे। तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते, तुम्ही पाहू शकता आपल्या या कणकेला जाळी जी आहे ती अगदी छान अशी पडलेली आहे। आता ही भिजल्यानंतर आणखीन थोडीशी जाळी छान अशी होऊन जाते। आता ही झाकून ठेवायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय छोले जे आहेत, काबुली चणे मी रात्रीच भिजत घातले होते आणि ते अगदी मस्त असे फुललेले आहेत। हे 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला कुकर ठेवायचा आहे गॅसवरती आणि या कुकर मध्ये आपल्याला छोले जे आहेत ते घालून घ्यायचेत। तर यामध्ये देखील थोडासा सोडा आपल्याला टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सोडा घातल्यामुळे पटकन असे छोले आपले मस्त बॉईल होतात, उकडतात। तर आपले छोले बुडतील एवढं मी पाणी यामध्ये घातलेलं आहे। आणि आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी लसूण आणि आलं जे आहे ते छान असं ठेचून घ्यायचं आहे। याची पेस्ट वगैरे बनवायची नाही, ठेचल्यामुळे याची चव जी आहे ती अगदी सुंदर अशी भाजीमध्ये लागते। मी या पद्धतीमध्ये आलं लसूण जे आहे ते ठेचून घेतलेलं आहे। आता एका चहाच्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चहा पावडर घालायची आहे। यामुळे आपल्या छोल्याचा कलर जो आहे तो अगदी सुंदर असा उठून येतो आणि चहा पावडरची बिलकुलही चव आपल्या छोल्याच्या भाजीमध्ये लागत नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। तर मी या ठिकाणी 1.5 चमचा इतकं चहा पावडर पाण्यामध्ये घातलेली आहे।
आणि आपल्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत। आता गॅस बंद करूया। त्याचबरोबर चहाचं पाणी देखील अगदी मस्त असं खळाखळा उकळलेलं आहे। हे देखील आपण साईडला ठेवून देऊया। आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, साधारण 2 ते 3 चमचे। तेल मस्त असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। तर खडे मसाल्यामध्ये खूप काही मी घालणार नाहीये। या ठिकाणी आपण शहाजिरे घेतलेले आहेत। तुम्ही साधे जिरे देखील वापरू शकता, परंतु शहाजिरेनी चव जी आहे ती अगदी छान अशी लागते। सोबतच थोडेसे मिरे घातलेले आहेत। त्याचबरोबर एक मसाला विलायची घालायची आहे, मोठी विलायची, 4-5 लवंग टाकायच्या आहेत। 1-2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत। सोबतच तेजपत्ता टाकायचा आहे। आणि 2 हिरवी विलायची घातलेली आहे मी। आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा जो आहे तो घालायचा आहे। तर मी 2 मीडियम साईजचे कांदे या ठिकाणी बारीक चिरून घेतलेले आहेत। ते आपल्याला या खडे मसाल्यामध्येच ऍड करायचे आहेत। तर अगदी पटकन ही छोले भटुरेची रेसिपी आहे, झटपट तयार होते, फार वेळ देखील लागत नाही। आणि कांदा अगदी छान असा परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। तर तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर जो आहे तो आता बदललेला आहे। कांदा हलकासा गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये काही बेसिक मसाले ऍड करायचे आहेत। तर मी या ठिकाणी लाल तिखट घातलेला आहे, साधारण 1.5 चमचा। तर चमचा लहान आहे। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्याचबरोबर 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला। तर मी खूप काही मसाले यामध्ये घातलेले नाहीयेत, अगदी बेसिक मसाले आहेत। यामध्ये सर्वात मेन मसाला आहे तो म्हणजे छोले मसाला, हा तुम्ही नक्की ऍड करा। तर साधारण 2 ते 2.5 चमचे इतका मी छोले मसाला यामध्ये घातलेला आहे। आणि आता हे मसाले देखील छान असे परतून घ्यायचे आहेत। थोडीशी आमचूर पावडर मी या ठिकाणी टाकलेली आहे। चमच्याने जर मोजली तर साधारण 1.5 ते 2 चमचे इतकी मी आमचूर पावडर टाकलेली आहे। तर मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा आहे तो अगदी लहान आहे, त्या हिशोबाने मी तुम्हाला मसाले सांगितलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे मसाले आहेत ते कमी जास्त करू शकता। आता हे ठेचलेलं आलं लसूण जे आहे ते घातलेलं आहे आणि हे देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 टोमॅटोची प्युरी ऍड करायची आहे आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे।
आता टोमॅटोचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करूया, त्यामुळे टोमॅटो जे आहे ते अगदी झटपट असं शिजतं। याचा पूर्ण कच्चा वास जाऊपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात हे सर्व परतण्यासाठी। आणि मी छोले देखील कुकर मधून काढून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला हे यामध्ये मिक्स करायचे आहेत। सोबतच चहाचं पाणी देखील यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तर मी पुन्हा चहाच्या भांड्यामध्येच पाणी जे आहे ते घातलेलं आहे, त्यामुळे जी आपली चहा पावडर आहे तिचा संपूर्ण कलर जो आहे तो उतरून येतो आणि बिलकुलही भाजी कडवट वगैरे लागत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। दीड चमचा इतकी मी चहा पावडर जी आहे ती घेतलेली होती आणि छान अशी पाण्यामध्ये उकळलेली होती। त्याचं पाणी आपण यामध्ये मिक्स करून घेते मी। भाजी उकळते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊया। तर मी या ठिकाणी तुम्ही पाहताय 2 हिरवी मिरची उभी चिरलेली आहे, सोबतच थोडेसे आल्याचे लच्छे कट केलेले आहेत, म्हणजे आलं जे आहे लांब लांब असं कापलेलं आहे। 1.5 चमचा इतकं तूप मी यामध्ये घातलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला जिरे ऍड करायचे आहेत, तर हे साधे जिरे आहेत, थोडंसं लाल तिखट, कलर येण्यासाठी आपण या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत, साधारण 1 ते 1.5 चमचा। ती तिखट नसते, याने कलर जो आहे तो अगदी छान असा येतो। कसुरी मेथी जी आहे ती मी यामध्ये कुस्करून घातलेली आहे। तूप अगदी मस्त असं गरम झालेलं आहे। आपली मिरची देखील यामध्ये व्यवस्थित अशी परतून झालेली आहे। आता आपल्याला हे भाजीमध्ये ऍड करायचं आहे। तर तुपाचा तडका खूप छान असा छोल्यामध्ये चव आणतो, त्यामुळे आपल्याला वरतून तुपाचा तडका जो आहे तो टाकायचा आहे। आणि आपली छोलेची भाजी या ठिकाणी तयार आहे। छान अशी फ्रेश कोथिंबीर वरतून टाकायची आहे। मस्त अशी उकळी आपल्या छोल्याच्या भाजीला आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। आपली कणिक जी आहे ती अगदी छान अशी जाळीदार तयार झालेली आहे आणि फुललेली देखील आहे। हे पुन्हा मी व्यवस्थित मळून घेत आहे।
तर कढई ठेवलेली आहे, मी तेल गरम करायला ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण उंडे करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे मोठे भटुरे बनवायचे असतील तुम्ही त्या पद्धतीने उंडे जे आहेत ते बनवून घेऊ शकता। तर मी या ठिकाणी मीडियम साईजची कढई गरम करायला ठेवलेली होती। तर लोखंडाची कढई आहे मीडियम साईजची, त्यामध्ये तेल जे आहे ते अगदी लवकर असं गरम होतं, म्हणून मी लोखंडाची कढई जी आहे ती या ठिकाणी गरम करायला ठेवलेली आहे। तर आता थोडंसं तेल मी याला लावलेलं आहे आणि व्यवस्थित अशी तुम्ही पुरी लाटू शकता किंवा लांब लांब देखील पट्टी बनवू शकता। रेडीमेड मिळतात त्या पद्धतीमध्ये। तर मी या ठिकाणी गोलच पुरी लाटून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित तेलामध्ये सोडायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता लोखंडाची कढई आहे, त्यामुळे तेल जे आहे ते अगदी खूप पटकन असं गरम होतं। दोन्ही साइडनी व्यवस्थित असे भटुरे तळून घ्यायचे आहेत आणि अगदी मस्त असे हे भटुरे फुलतात। तुम्ही पाहू शकता आपले भटुरे किती सुंदर असे तयार झालेले आहे। आता मी या ठिकाणी प्लेटिंग करून घेत आहे। तर जेवढी कढई आहे त्या हिशोबाने मी भटुरे या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। तुम्ही लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि हे भटुरे अजिबात चपटे वगैरे होत नाही, थंड झाले तरी हे फुललेलेच राहतील। मस्त असं आपल्याला छोलेवरती लिंबू पिळायचा आहे आणि याचा आस्वाद घ्यायचा आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मी तुम्हाला या ठिकाणी भटुरे देखील तोडून दाखवणार आहे। आतमध्ये किती जाळी याला आलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये किती छान अशी जाळी आपल्या भटुऱ्याला आलेली आहे। अगदी सॉफ्ट आहेत हे भटुरे आणि वरतून अगदी क्रिस्पी असे दिसतात। तर नक्की या पद्धतीमध्ये तुम्ही भटुरे बनवून पहा, तुम्हाला तुमच्या मुलांना खूप आवडतील। तुम्ही नेहमी याच पद्धतीने भटुरे बनवताल। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स। थँक्स for watching.